तर हे आहे केरळ, गॉड्स ओन कंट्री. इथे जाण्यासाठीचा मला आलेला खर्च, मी घेतलेल्या पॅकेजचा खर्च, इथे जाण्यासाठी लागणारा ट्रेन फ्लाईटचा खर्च, हे सगळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. केरळला जाण्याची माझी खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. इथला क्लायमेट, लोक, कल्चर याची मला आधीपासूनच ओढ होती. त्यामुळे या राज्याचे मला विशेष आकर्षण होते आणि आज इथे गेल्यावर या राज्याच्या प्रेमात पडली आहे मी. आणि मला खात्री आहे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हीही या राज्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीपासून सांगायचे झाले तर मला आधी ट्रेनने घाटकोपरपर्यंत जावे लागले. तिकिटाचा खर्च 30 रुपये इतका आला. आता तुम्ही कोणत्या स्टेशनवरून येणार आहात त्यावर हा खर्च अवलंबून आहे. घाटकोपरला आली आहे. फ्लाईट आहे 5 वाजताची. सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करायला निदान 2 तास तरी जातील. T2 आहे आणि T2ला वेळ लागतो, तर त्याच्यामुळे लवकर निघालो आहे. ट्रेन पण नाही आहे. यानंतरची लास्ट ट्रेनने आलो आहे. आता ऑटो पकडतो आहे. तिथून प्रायव्हेट रिक्षा करून मी एअरपोर्टला पोहोचले. घाटकोपरपासून T2 टर्मिनलपर्यंत साधारण 150 ते 200 रुपये खर्च आला. एअरपोर्टला पोहोचल्यावर काय प्रोसिजर करावी लागते, तुम्ही जर एअरपोर्टवरून जाणार असाल तर डिपार्चरला कुठे जावे, काय करावे, काय करू नये, हा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांसाठी लवकरच घेऊन येणार आहे. जेणेकरून कोणी पहिल्यांदा विमानाने जात असेल तर गोंधळून जाऊ नये म्हणून. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला आवडेल का, कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे सर्व प्रोसिजर करून आम्ही केरळच्या कोची विमानतळावर पोहोचलो. उतरल्यावर आम्ही बुक केलेल्या पॅकेजनुसार आमचे ड्रायव्हर तिथे वेळेच्या आधीच हजर होते. 2 वेळेस कॉल केला त्यांनी, पण आमच्या बॅग्स आल्या नव्हत्या, त्यामुळे थांबावे लागले. तिथेही माझा टाइमपास चालूच होता. तर आपण पोहोचलो आता कोचीमध्ये आणि बॅगसाठी वेट चालू आहे. बॅग्स अजून आलेले नाही आहेत, त्यासाठी वेट करतो. अर्धा तास लवकरच पोचवलं, म्हणजे 7 वाजता येणार होतो ते 6 वाजताच 6:30ला लँडिंग झालं. आणि त्या बॅगेसाठी वेट करतो. त्याच्यानंतर ड्रायव्हर पिकअप करेल इथून. त्याला फक्त फोन करायचा, तो इथेच असेल कुठेतरी, तर येईल घ्यायला. जर्नी खूप छान होती, फर्स्ट टाईम. बॅग्स घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आपला केरळचा प्रवास चालू झालेला आहे आणि जस्ट आपण केरळला पोचलो आहोत आणि पिकअप मिळालेला आहे. आपले जे गाईड प्लस ड्रायव्हर प्लस फोटोग्राफर ॲलन पीटर म्हणून आहे ते. एक वेळ सर. तर ते आपल्याला पूर्ण केरळ फिरवणार आहेत. सोबत आपल्याला त्रिवेंद्रमला, जटायू आणि वर्कला हे दोन्ही बघायचे आहेत. आणि आज आणि उद्या 2 दिवस आपण मुन्नारला फिरणार आहोत. सॉरी. आणि तिसऱ्या दिवशी ॲलपी आणि मग चौथ्या दिवशी वर्कला आणि जटायू बघून पुन्हा कोचीला येणार आहोत. तर असा आपला प्रवास असणार आहे 5 दिवसांचा. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. आम्हाला कोची टू मुन्नार असा पल्ला गाठायचा होता,
परंतु खूप भूक लागल्यामुळे सर्वात आधी हॉटेल गाठले आणि हॉटेल गाठल्यावर मला सर्वात पहिला धक्का बसला इथले रेट्स बघून. कसं तरी सावरत पुढचा प्रवास चालू केला. पुढे गेल्यावर एका ॲडव्हेंचरस ठिकाणी ते आम्हाला घेऊन गेले. तिथे झिप लायनिंग, स्काय सायकलिंग, जायंट स्विंग अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या. त्याचा खर्च 1,500 इतका आला. त्यात तुमच्या सर्व ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आणि तुमचे त्यांच्याकडून काढण्यात येणारे फोटो आणि व्हिडिओसुद्धा इन्क्लुडेड असतात. पुढे एका हँडलूम साडीच्या दुकानात त्यांनी आम्हाला नेले. तिथे अशा पद्धतीने साडी आणि साऊथ इंडियन लुंगी, ज्याला मुंडू बोलतात, ते हाताने तयार केले जाते. तिथे साऊथ इंडियन साडी घेण्याचा मोह मला आवरला नाही आणि एक साडी घेऊन टाकली. पुढे माझ्या वीकेस्ट पॉईंट म्हणजे चॉकलेट फॅक्टरी दाखवण्यासाठी ते आम्हाला घेऊन गेले. केरळमध्ये कोकोचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असल्याने तिथे भरपूर चॉकलेट फॅक्टरीज आहेत, जिथे चॉकलेट कशा प्रकारे तयार केले जाते ती प्रोसेस दाखवली जाते. पुढे आम्ही एका आयुर्वेदिक प्लांटेशनमध्ये गेलो, जिथे वनस्पतीपासून आयुर्वेदिक औषधे तयार केली जातात. इथे व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे, पण त्यांची परमिशन घेऊन आम्ही थोडेफार व्हिडिओ काढू शकलो. गुफा आहे, गुफेच्या आतमध्ये असं वाकून जावं लागतं. असं पूर्ण दगड आहे. तिथून पुढे आम्ही एक जंगल सफारी बाय जीप बुक केली. त्यात आम्हाला वॉटरफॉल, हँगिंग ब्रिज, इको पॉईंट आणि सनसेट पॉईंट दाखवण्यात आला. या राईडवर जाणारा रस्ता इतका रोमांचक होता की ते म्हणतात ना, मंजिल से ज़्यादा रास्ते खूबसूरत होते हैं, तसंच काहीतरी फील येत होता. याचा खर्च 4,000 सांगितला होता, पण बार्गेनिंग करून आम्ही त्याला 3,500 पर्यंत आणले. जर तुम्ही ग्रुपने जाणार असाल तर ही राईड तुमच्यासाठी खूपच रिझनेबल ठरेल, कारण तुम्ही जीप एका व्यक्तीसाठी बुक करा किंवा ग्रुपसाठी, खर्च सेमच येतो. तिथून डायरेक्ट त्यांनी आम्हाला हॉटेलला सोडले. थोडं फ्रेश होऊन आम्ही थोडं जेवण केलं आणि आराम केला, कारण आम्ही मुन्नारची फक्त एकच साईड बघितली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुन्नारची दुसरी साईड एक्सप्लोर करायची होती. तर हा आमचा पहिल्या दिवसाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि फिरत राहा.